नमस्ते, मी शुभांगी एच.जे. आर्ट चॅनलवरती पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण पैठणी ड्रेस, पैठणी फ्रॉक शिलाई करणार आहोत। 2 वर्षाच्या मुलीचा पैठणी फ्रॉक कसा शिलाई करायचा, तर 1 मीटर अस्तर घेतलेला आहे। सर्वात प्रथम आपण टॉप पार्ट कट करणार आहोत। अस्तरची घडी 4 पदरी घेतलेली आहे, बंद बाजू स्वतःच्या साईडने घेतलेली आहे। 9 इंच टॉप पार्टची उंची घेऊन खूण केलेली आहे। त्याच खुणेवरती 4 इंच शोल्डर घेतलेला आहे, 1.5 इंच गळा रुंदी, 4 इंच मोंढ्यासाठी खूण केलेली आहे 4 इंचावरती। मोंढ्याच्या खुणेवरती छातीचा चौथा भाग 5.5 इंच आणि अर्धा इंच लुजिंग अशी 6 इंचावरती छातीसाठी खूण केलेली आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। कंबर घेरमध्ये सुद्धा कंबरचा चौथा भाग अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन अशी खूण केलेली आहे। आता इथे 1 इंचावरती मोंढ्याचा आकार दिलेला आहे। कमरेच्या साईडने अर्धा इंचावरती असा गोल आकार देणार आहोत। तर वरती समोरच्या गळ्यासाठी 1.5 इंचावर खूण केलेली आहे, तिथपासून 3.5 इंचावरती गळा घेतलेला आहे। 1.5 इंच रुंदी व 3.5 इंच लांबी असा आपण गोल गळा घेतलेला आहे। गळ्याचा आकार देऊया। तर आखून घेतलेली मापे आपण कट करून घेऊया। हा टॉप पार्ट कट केलेला आहे। 1 मीटरचा अस्तर आणि 1 मीटर आपण पैठणी साडीचा ब्लाऊज पीस म्हणा किंवा कुठलाही कपडा 1 मीटरचा वापरून आपण हा फ्रॉक बनवणार आहोत। तर हे आपले एक समोरचा आणि एक मागचा असे 2 पार्ट तयार झालेले आहेत। मागचा गळा आपण 2 इंचावरती घेणार आहोत। तर हा समोरचा गळा आपण 3.5 इंचावरती आखून घेतलेला आहे। मागचा गळा इथे 2 इंचावरती घेणार आहोत। पाहू शकता दाखवल्याप्रमाणे असा गळा आखून कट करून घेऊया। आता समोरचा आणि मागचा दोन्ही पॅटर्न बाजूला ठेवून आपण साडीचा कपडा घेणार आहोत। 1 मीटर कपडा घेतलेला आहे। सर्वात आधी आपण खालचा घेर कट करणार आहोत। तर 14 इंच उंची तयार पाहिजे, तर 15 इंचावरती खूण करून असा 15 इंचावरती काठाकडून 15 इंच घेरसाठी आपण कट केलेला आहे। इथे सुद्धा काठाचे आपल्याकडे 2 पॅटर्न असे तयार झालेले आहेत। आता वरती जो कपडा आहे त्यामध्ये आपण टॉप पार्ट कट करणार आहोत। टॉप पार्टचे समोरचा आणि मागचा दोन्ही टॉप पार्ट कट करणार आहोत। बाही आपण नंतर कट करूया। तर दाखवल्याप्रमाणे असे टॉप पार्ट कट केलेले आहेत। तर आपले सोप्या पद्धतीने आपण हा फ्रॉक शिलाई केलेला आहे। नक्की शिलाईची पूर्ण पद्धत पहा। आवडली तर नक्की व्हिडिओ लाईक करा, मैत्रिणीसोबत शेअर करा। आता आपण हा समोरचा पॅटर्न जसा आहे तसाच अस्तर आतल्या साईडने शिलाई केलेला आहे सगळीकडे। आता गळा शिलाई केल्यानंतर शोल्डर, मोंढा आणि खाली कमरेपर्यंत शिलाई घेतलेली आहे। तर जसं अस्तर आहे तसंच आपण आतल्या साईडने शिलाई केलेलं आहे। आता इथे गळा डिझाईन करण्यासाठी थोडासा मी डिझाईनचा कपडा घेतलेला आहे। इथे पाहू शकता असा आपण कट केलेला आहे। लेस घेतलेली आहे आणि या कपड्याला लेस आपण साईडने लेस लावणार आहोत। तर लेस उलटी ठेवलेली आहे। डिझाईनचा भाग आतल्या साईडने येईल अशी आपण ही लेस उलटी लावलेली आहे। दाखवल्याप्रमाणे हा डिझाईनचा कपडा गळ्याच्या साईडने आपण बनवणार आहोत, डिझाईन बनवणार आहोत। तर लेस उलटी लावलेली आहे। आता हा पॅटर्नचा आपण मध्य काढूया आणि मध्यावरती बरोबर असा गळा ठेवून गळा कट करूया। गळा कट केल्यानंतर हा गळा आपण शिलाई करून घेऊया। असा डिझाईनचा कपडा ठेवून वरतून आपला हा पॅटर्न असा ठेवलेला आहे। फक्त गळा शिलाई करणार आहोत। दाखवल्याप्रमाणे असा गोल राऊंडमध्येच आपण गळा शिलाई करणार आहोत। अतिशय सुंदर पद्धत आहे आणि खूप सोप्या पद्धतीने ही डिझाईन बनलेली आहे। पाहू शकता आता जो आपण डिझाईनचा कपडा आतून शिलाई केलेला आहे तो आपण वरती घेऊया। असा वरती समोर येईल, पाहू शकता। आणि खूप छान अशी डिझाईन आपली गळ्याच्या साईडने तयार झालेली आहे।
आता आपण दाब शिलाई, गळ्याला दाब शिलाई केलेली आहे. दाब शिलाई झाल्यानंतर जे आपण लेस उलटी लावलेली आहे ती अशी आतमध्ये दुमडून वरतून शिलाई करून घेऊया. अतिशय सोपी पद्धत आहे. ही पद्धत कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि हा शिलाईचा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. अगदी छान अशी फिनिशिंगमध्ये आपली गळ्याची डिझाईन झालेली आहे. आता आपण मागचा पार्ट घेणार आहोत. मागचा पार्ट शिलाई करताना गळ्याच्या खाली 2 इंचावरती खूण केलेली आहे. इथे आपण बटन लावणार आहोत. तर आता आपण फक्त गळा शिलाई करणार आहोत. अस्तर पलटी करणार आहोत, त्यामुळे फक्त गळा शिलाई करायचा आहे. साडीच्या कपड्यावरती अस्तर ठेवलेलं आहे. इथे गळ्याच्या मध्यावरती आल्यानंतर आपण खाली 2 इंच खाली खूण केलेली आहे, तिथपर्यंत शिलाई घेतलेली आहे. पुन्हा आपण ती शिलाई वरती घेऊन गळ्याची दुसरी साईड शिलाई करणार आहोत. दाखवल्याप्रमाणे असं आपण हा गळा शिलाई केलेला आहे. कट करून अस्तर आतल्या साईडने पलटी करणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे इथे कट देऊन जो 2 इंचावरती खाली आतमध्ये आपण शिलाई केलेली आहे तिथे पण कट दिलेला आहे. इथे आपण एक बटन लावणार आहोत छोटंसं बॅक साईडला. आता अस्तर आतल्या साईडने पलटून हा मागचा गळा असा तयार केलेला आहे, पाहू शकता. आता बाकी शोल्डर, मोंढा आणि खाली कमरेची साईड शिलाई करून घेऊया. अस्तर पलटी करून आतल्या साईडने पूर्ण पॅटर्नला शिलाई करून घेतलेली आहे. आता मागचा आणि समोरचा दोन्ही पॅटर्न तयार झालेले आहेत. शोल्डर शिलाई करूया. शोल्डर शिलाई करताना इथे लक्ष देऊन पाहू शकता, मोंढ्याकडून आपण शिलाई घेतलेली आहे. गळ्याकडे शिलाई न काढता पुन्हा आपण मोंढ्याकडे शिलाई घेतलेली आहे, म्हणजे गळ्याच्या साईडने आपली शिलाई अगदी पक्की राहते. तर अशा पद्धतीने शोल्डर शिलाई केलेले आहेत. आता आपण बाही घेऊया. बाही 4 इंच रुंदीसाठी आपण इथे 4 इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे. 2 इंचावरती आपण इथे बाहीला आकार देणार आहोत 4.5 इंचावर. 2 इंचावरती आपण 4.5 इंच वरती मोंढ्याचा आकार देण्यासाठी 4.5 इंचावरती खूण केलेली आहे. तिथपर्यंत आपण बाहीचा असा आकार दिलेला आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन अशी खूण केलेली आहे. आता आपण बाही कट करून घेऊया. तर इथे बाहीचा दंडघेर पाहू शकता. पण दंडघेर सुद्धा 4 इंच ठेवलेला आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आता ही बाही आपली आपण अस्तरवरती कट केलेली आहे. जो आपल्याकडे साडीचा कपडा शिल्लक आहे, टॉप पार्ट कट करून जो आपल्याकडे साडीचा कपडा शिल्लक आहे त्यापासून आपण बाही बनवणार आहोत. तर समोरच्या साईडने अगदी थोडासा आपण बाहीला आकार दिलेला आहे आतल्या साईडने. आता इथे 4.5 इंच रुंदीचे अशा आपल्याकडे साडीच्या कपड्याच्या पट्ट्या आहेत. या पट्ट्यावरती इथे जेवढ्या आपल्याकडे कपडा आहे शिल्लक तेवढा घेतलेला आहे. मोजून न घेता जेवढा आपल्याकडे शिल्लक आहे ना तेवढा घेऊ शकता आणि आपली जी बाही आहे ती बनवू शकता. तर साईडने 3.5 इंचापर्यंत आपल्याला प्लेट बनवायच्या नाही आहेत. 3.5 इंचापर्यंत आपण खूण केलेली आहे, तिथपासून प्लेट बनवायला सुरुवात केलेली आहे. इथे पाहू शकता. दुसऱ्या साईडने 3.5 इंचावरती खूण केलेली आहे, तिथपर्यंत प्लेट बनवलेले आहेत. दोन्ही साईडने 3.5 इंच सोडलेलं आहे. त्याच पद्धतीने खालच्या साईडने सुद्धा आपण प्लेट बनवलेले आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाही आपण अशाच बनवून घेतलेल्या आहेत.
आता आपण अस्तर वरती कट केलेली बाही अशी ठेवून इथे शिलाई करून घेऊया। आतल्या साईडने अस्तर ठेवून आपण या ज्या प्लेट बनवलेल्या आहेत त्यावरती ही छोटीशी बाही ठेवलेली आहे, पाहू शकता। आणि साईडने शिलाई करून साईडचा कपडा शिलाई करून कट करून घेऊया। अशी आपली बाही तयार झालेली आहे। आता आपण काठाच्या 2 छोट्या छोट्या पट्ट्या घेतलेल्या आहेत। हा काठ आपण बाहीच्या खालच्या साईडने लावणार आहोत। तर पाहू शकता अशी आतून काठ ठेवून शिलाई केलेली आहे। तोच काठ आपण वरच्या साईडने असा वरती येईल असा आपण वरतून घेऊन दुमडून शिलाई केलेली आहे। तर आता अशी आपली बॉर्डर सुंदर अशी छोटीशी बाहीला बॉर्डर आलेली आहे खालच्या साईडने आणि ही आपली बाही तयार झालेली आहे। तर दोन्ही बाह्या आपण अशाच तयार केलेल्या आहेत, पाहू शकता खूप छान अशा। आणि आता आपण इथे बाही शिलाई करून घेऊया। बाहीचा मध्य आणि शोल्डरवरती ठेवून इथे पाहू शकता अगदी परफेक्ट अशी बाही बसलेली आहे। दुसऱ्या साईडने आपण बाही शिलाई करूया। दुसऱ्या साईडने सुद्धा खूप छान आणि अगदी मापामध्ये बसलेली आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण बाही शिलाई केलेली आहे। याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही तयार करूया। तर खूप छान अशा दोन्ही बाह्या व्यवस्थित शिलाई झालेल्या आहेत। आता आपली टॉप पार्टची शिलाई पूर्ण झालेली आहे, इथे पाहू शकता। आता मागच्या साईडने मागचा पॅटर्न आहे। मागच्या साईडने इथे कमरेच्या साईडकडून 1 इंचावरती खूण केलेली आहे। इथे आपण बंद बनवणार आहोत। तर बंदाऐवजी मी इथे अशा 2 नॉट लावलेले आहेत। जिथे आपण बंद लावतो तिथे असे नॉटचे बंद बनवलेले आहेत। दोन्ही साईडने या नॉट आपण बनवलेले आहेत। नॉटच्या समोर छोटासा असा साडीचा कपडा घेऊन नॉटच्या समोर आपण असे लटकन बनवलेले आहेत, इथे पाहू शकता। आता आपण खालचा घेर तयार करणार आहोत। त्यासाठी आपण 2 पॅटर्न कट करून घेतलेले आहेत। त्या पॅटर्नवरती अशा छोट्या छोट्या प्लेट बनवणार आहोत। छोट्या छोट्या प्लेट बनवून असे दोन्ही पॅटर्न शिलाई केलेले आहेत। तर दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या प्लेट बनवून जेवढा आपला टॉप पार्टचा कंबर घेर तयार आहे तेवढे आपण हे दोन्ही पार्ट प्लेट बनवून तयार केलेले आहेत। आता आपण अस्तर कट करणार आहोत खालच्या घेरसाठी। तर जेवढा आपला साडीच्या कपड्याचा आपण 15 इंचावरती कपडा कट केलेला आहे, तर इथे 2 इंच कमी 13 इंचावरती अस्तर कट केलेला आहे। हे सुद्धा आपल्याकडे 2 पार्ट तयार झालेले आहेत आणि इथे सुद्धा आपण छोट्या छोट्या प्लेट बनवून हा अस्तरचा पॅटर्न तयार केलेला आहे। अस्तरवरती सुद्धा कमरघेरच्या मापानुसार प्लेट बनवलेले आहेत। जेवढा आपला टॉप पार्टचा तयार कमरघेर आहे तेवढ्याच रुंदीच्या इथे प्लेट बनवलेले आहेत। आता आपण टॉप पार्टचा मध्य घेऊन खालच्या घेरचा मध्य टॉप पार्टचा मध्य घेतलेला आहे आणि खालच्या घेरचा सुद्धा मध्य घेतलेला आहे आणि दोन्ही मध्यावरती खुणा केलेल्या आहेत। त्या खुणा अशा एकावर एक व्यवस्थित ठेवून बाकी साईडने शिलाई करून घेऊया। इथे मध्यावरती आपण पिन लावून घेतलेली आहे आणि एका साईडने आपण टॉप पार्ट आणि खालचा घेर शिलाई करायला सुरुवात केलेली आहे। अस्तर घेतलेलं नाही, फक्त साडीचा खालचा घेर घेतलेला आहे। इथे अस्तर जोडलेलं नाही, पाहू शकता, फक्त साडीचा कपडा घेतलेला आहे आणि खूप छान असा हा टॉप पार्ट आणि खालचा घेर शिलाई झालेला आहे, पाहू शकता।
आता इथे खालचा घेर कसा शिलाई करायचा, अगदी साडीचा कपडा व अस्तरचा कपड्याची शिलाई अजिबात टोचणार नाही या पद्धतीने. तर साडीचा कपडा खालच्या साईडने आपण शिलाई केलेला आहे. आता टॉप पार्टच्या वरच्या साईडने आपण इथे असा अस्तरचा प्लेट बनवलेला पॅटर्न घेतलेला आहे. मध्यावरती पिन लावलेली आहे. जसा आपण साडीचा पॅटर्न शिलाई केला तसाच आपण अस्तरचा पॅटर्न वरच्या साईडने शिलाई केलेला आहे. पाहू शकता दोन्ही पॅटर्नच्या मध्ये ही आपली शिलाईची जी कट साईड आहे ती आतमध्ये आलेली आहे. पाहू शकता आतल्या साईडने अजिबात शिलाई कुठेही दिसत नाही. इथे दोन्ही पॅटर्नच्या मध्ये आपली शिलाई आलेली आहे. यामुळे साडीचा कपडा त्याचे धागे अजिबात कुठेही टोचणार नाहीत. याच पद्धतीने मागच्या साईडने सुद्धा मध्यावरती खूण करून मागचा घेर शिलाई केलेला आहे. तसंच अस्तरचा पॅटर्न सुद्धा शिलाई करून घेतलेला आहे. तर हा आपला खालचा घेर अगदी सुंदर असा छान फिनिशिंगमध्ये शिलाई करून झालेला आहे. आता फ्रॉक आपण आतल्या साईडने पलटून घेऊया. साईड शिलाई करणार आहोत त्यासाठी आपण फ्रॉक उलटा ठेवलेला आहे. जे साईडचे बंद आहेत ते आतल्या साईडने आपण असे बांधून घेऊया. साईडचे बंद आतल्या साईडने असे हलकीशी गाठण देऊन बांधून ठेवलेले आहेत. आता आपण साईड शिलाईसाठी दोन्ही पॅटर्न असे व्यवस्थित पकडून फिटिंगची शिलाई न देता अर्धा इंचावरती शिलाई घेणार आहोत. फक्त अर्धा इंचावरती आपल्याला शिलाई द्यायची आहे. ते पाहू शकता बाहीपासून कमरेपर्यंत आपण अशी खूण आखून घेतलेली आहे. आता कमरेपासून खाली 1 इंचावरती इथे पाहू शकता 1 इंचावरती अशी खूण केलेली आहे. कमरेपासून खाली फक्त अस्तरचा कपडा 1 इंचावरती कट केलेला आहे. अर्धा इंच अस्तरचा कपडा कट केलेला आहे. कमरेपासून खाली 1 इंचावरती अर्धा इंच कपडा कट केलेला आहे. तसाच खालच्या साईडने सुद्धा अस्तरचा कपडा कट केलेला आहे. आता आपण शिलाई करत कमरेपर्यंत घेतलेली आहे. कमरेच्या खाली जो आपण अस्तरचा कपडा कट केलेला आहे तो आपण बाजूला घेतला. खालच्या साईडने सुद्धा अस्तरचा कपडा कट केलेला आहे तो बाजूला घेतला आणि फक्त साडीचा कपडा साडीचे दोन्ही पॅटर्न असे शिलाई करत पायापर्यंत घेतलेले आहेत, म्हणजेच खालच्या काठापर्यंत. आता दोन्ही अस्तरचे पॅटर्न आपण सोडलेले असे पकडले आणि आता फक्त दोन्ही अस्तरचे पॅटर्न पकडून अशी आपण शिलाई केलेली आहे. तर ही शिलाईसुद्धा आपली आतल्या साईडने दोन्ही पॅटर्नच्या आतल्या साईडने आलेली आहे. पाहू शकता याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई करणार आहोत. कुठेही बाहेर म्हणजे आतून सुद्धा टोचणार नाही आणि बाहेर सुद्धा दिसणार नाही अशी शिलाई दोन्ही पॅटर्नच्या मध्यावरती शिलाई येते. तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली? शिलाईची पद्धत थोडी जरी आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि मैत्रिणीसोबत शेअर करा. काही तुमचे प्रश्न असतील, शंका असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. आता आपण मागच्या साईडने असं बटन लावलेलं आहे आणि बंद लावलेला आहे. एक बटन लावून ही फ्रॉक आपण अशी तयार केलेली आहे. पाहू शकता समोरच्या साईडने जो आपण गळ्यासाठी डिझाईनचा कपडा वापरलेला आहे तसाच आपण आणखी 6 इंच रुंदी 6 इंच लांबी असा कपडा घेतलेला आहे आणि छोटंसं फूल बनवणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे असं एक वेळेस दुमडून शिलाई करून घेऊया. आता तिन्ही साईडने शिलाई केलेली आहे. एका साईडने आपण थोडीशी जागा ठेवून हा कपडा थोडीशी जागा ठेवलेली आहे आणि हा कपडा पलटी करणार आहोत, म्हणजेच पूर्ण बाहेर काढणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण कपडा बाहेर काढलेला आहे आणि खूप छान सुंदर असं छोटंसं फूल बनवणार आहोत. तर दाखवल्याप्रमाणे असा आपला हा कपडा पलटी करून घेतला आणि जिथे आपण थोडीशी जागा ठेवली होती तिथे सुद्धा शिलाई करून घेऊया. शिलाई केल्यानंतर हा कपडा असा तयार झालेला आहे. एक छोटासा बंद बनवून इथे आपण असं फूल बनवलेलं आहे. पाहू शकता आणि जो आपला गळ्याची डिझाईन आहे त्याला मॅचिंग असल्यामुळे हे फूल अतिशय सुंदर असं दिसत आहे. आपला फ्रॉक तयार झालेला आहे. फ्रॉकचा व्हिडिओ कसा वाटला, फ्रॉक कसा वाटला
नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.